नमस्कार मुलींनो, काल आपण आहारातील पौष्टिकता हा पाठ पाहिला. यातील आपण पुढील भाग आज पाहणार आहोत. तर तुम्हाला माहीत आहे का? पहा, महाग पदार्थ स्वस्त पदार्थांपेक्षा खूप पौष्टिक असतात असे अनेक जणांना वाटत असते, पण ते खरे नाही. सर्व महाग पदार्थ खूप पौष्टिक नसतात. त्याचप्रमाणे सर्वच स्वस्त पदार्थ कमी पौष्टिक नसतात. आता आपल्याला असं वाटतं की हा पदार्थ खूप महाग आहे किंवा छान मोठ्या शोरूममध्ये मोठ्या दुकानामध्ये आहे म्हणजे तो पदार्थ चांगला आहे खायला किंवा पौष्टिक आहे. तर असं काही नसतं. तर काही पदार्थ हे स्वस्त असले तरी पौष्टिक असतात आणि काही पदार्थ हे महाग असले तरी ते पौष्टिक असतातच असे नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. आता ह्या आहारातील पौष्टिकता कशी टिकवून ठेवायची, त्या अन्नातला पौष्टिकपणा कसा टिकला पाहिजे, मग त्यासाठी आपण काय करायचं? तर पहा, खाद्यपदार्थ तयार करत असताना म्हणजे आपण अन्न जेव्हा शिजवतो किंवा अन्न करतो स्वयंपाकघरात, तेव्हा खाद्यपदार्थ तयार करताना उपयुक्त ठरणारे अन्न घटक नष्ट होऊ शकतात. मग तसे होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यावी. मग कोणती काळजी घ्यावी? तर अन्न शिजवताना त्यात आवश्यक तेवढेच पाणी घालावे. प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवावे किंवा अन्न शिजवताना त्यावर झाकून ठेवावे. त्यानंतर कडधान्यांना मोड आणून ती वापरावी. मोड लहान आहे तोपर्यंतच ती वापरावी. मोड लांब होईपर्यंत थांबू नये. पीठ चाळून कोंडा काढून टाकू नये. चिक्कू, अंजीर, द्राक्षे, सफरचंद अशी फळे सालासकट खावीत. त्याचप्रमाणे गाजर, मुळा, काकडी, बीट अशा भाज्या अधूनमधून न शिजवता खाव्या किंवा त्यांच्या कोशिंबिरी कराव्या. जमेल तेव्हा 2-3 पदार्थ एकत्र करावेत. म्हणजे उसळीमध्ये कांदा व बटाटा यांच्या फोडी टाकणे, आमटीत शेवग्याच्या शेंगा टाकणे, एखादी डाळ भिजवून भाज्यांमध्ये टाकणे इत्यादी. या प्रकारचा स्वयंपाक करत असताना तुमची आई पदार्थांचा वापर करून ते अन्नपदार्थ शिजवतच असते. आता यानंतर बघा, एक गंमत तुम्हाला दिलेली आहे. कोणती गंमत आहे? तर बघा, नेहमीसारखीच आमच्या आळीतली म्हणजे गल्लीतली सारी मुले संध्याकाळी बागेत जमली. तेवढ्यात मोनिका ताई आली. ती म्हणाली, तुम्हाला जिभेची एक गंमत सांगू का? सारेजण तिच्या भोवती गोळा झाले. मोनिका ताई म्हणाली, साखर न घालता पाणी गोड कसं लागेल? करूनच बघा. आवळा चावून चावून खायचा आणि नंतर लगेच पाणी प्यायचं. ते पाणी गोड लागतं. मेरी म्हणाली, अय्या खरंच? मला माहीत नव्हतं. बाळू म्हणाला, चव आपल्याला जिभेमुळे कळते. गेल्याच वर्षी आम्ही ते शिकलो. पण एका जिभेवर वेगवेगळ्या चवी आपल्याला कशा समजत असतील? सुभाषनं पटकन विचारलं. मग तुला काय 10 जिभा हव्यात की काय? त्यावर सगळे हसले. मोनिका ताई म्हणाली, अरे बाळू, डोळे 2च आहेत, पण त्या डोळ्यांनीच आपण किती रंग पाहतो. तसं एका जिभेने आपल्याला निराळ्या चवी समजतात. आता पहा, इथे एक प्रयोग दिलेला आहे. निरीक्षण करायचं. सकाळी उठल्यानंतर स्वच्छ तोंड धुवा, जीभ साफ करा, आरशासमोर उभे राहा. आता जीभ बाहेर काढा. जीभ कशी दिसते ते नीट बारकाईने पहा. जिभेवर छोटे छोटे उंचवटे दिसतील. त्या उंचवट्यांना रुचिकलिका म्हणतात. रुचिकलिका या शब्दाचा अर्थ आहे चव ओळखणाऱ्या कळ्या. बघा, परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो. रुचिकलिका म्हणजे काय? त्यावेळेला तुम्हाला हे उत्तर लिहिता आलं पाहिजे. रुचिकलिका या शब्दाचा अर्थ आहे चव ओळखणाऱ्या कळ्या. या रुचिकलिकांच्या मदतीने आपल्याला काय समजते? तर चव समजते. मग विविध चवींचा आस्वाद, निरनिराळ्या पदार्थांच्या चवी जिभेला कशा कळतात हे पाहण्यासाठी आपण कृती करूया.
आपण आता हे प्रयोग जे आहेत ते प्रयोग सगळे करणार आहोत, लिहिणार आहोत प्रयोगाच्या वहीमध्ये. त्यासाठी आपल्याला पुढील साहित्य लागेल. खडीसाखर किंवा गूळ, मीठ, चिंच, लिंबू, मेथीचे दाणे, कारल्याची फोड, आवळ्याची फोड. त्यापैकी प्रत्येक पदार्थाची चव घ्या. एका पदार्थाची चव घेतल्यावर खळखळून चूल भरा आणि 2 मिनिटांनी पुढच्या पदार्थाची चव घ्या आणि पुढील तक्ता वहीत लिहून काढा. खडीसाखर कशी लागते, मीठ, चिंच, लिंबू कशी लागते, मेथी दाणे कसे, कारल्याची फोड कशी लागते आणि आवळ्याची फोड कशी लागते. इथे सर्व चित्रामध्ये दिलेले आहेत बघा. लिंबू, चिंच, कारले, आवळा, गूळ. आता आपल्याला एक खेळ दिलेला बघा. हा खेळ 4-5 जणांनी मिळून खेळायचा आहे. एकेका खेळाडूवर राज्य येईल. ज्याच्यावर राज्य येईल त्याला इतरांनी एकेका खाद्यपदार्थाचे नाव सांगा. म्हणजे उदाहरणार्थ औषधाचा डोस, कैरीची फोड, मिरचीचा ठेचा, खडेमिठाचा खडा, बुंदीचा लाडू, खारी बुंदी, चिक्कूची फोड, तुरटी इत्यादी. आणि पहा काय, ज्याच्यावर राज्य आले त्यांनी तो पदार्थ खाल्ल्याचे नाटक करायचे आणि चव लागली कशी लागली ते करून दाखवायचं. प्रत्येकाचे एक पदार्थाचे नाव सांगून झाले की पुढच्या गड्यावर राज्य येईल. सर्व गड्यांवर राज्य येऊन गेले की खेळ संपेल. असा हा पाठ आहे आहाराची पौष्टिकता. आता आपण या पाठात काय काय शिकलो ते पाहूया. तर आपल्या आहारात वेगवेगळे खाद्यपदार्थ येतात. खाद्यपदार्थ बनवण्यासाठी आपण जे अन्नपदार्थ वापरतो त्यात खूप विविधता असते. अन्नपदार्थांमध्ये आपल्या अन्नाविषयी गरजा भागवणारे अन्न घटक कमी अधिक प्रमाणात असतात. हे सर्व घटक आपल्या शरीरात योग्य प्रमाणात गेल्याने आपल्या शरीराच्या अन्नविषयक गरजा भागतात. रुचिकलिकांच्या मदतीने आपल्याला विविध चवी समजतात. हे आपण आज या पाठामध्ये शिकलेलो आहोत. मग हे शिकताच आपण काय लक्षात ठेवायचं आहे, तर आपल्या आहारात सर्वच अन्नपदार्थ असावेत. मला हा आवडतो, मला तो पदार्थ आवडतो असं न करता आपण आपल्या शरीराची ऊर्जा टिकवण्यासाठी सर्व अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत. मग आपल्याला पहा हे ताट कसं आहे. पोळी, भाजी, भात, वरण, ठेचा आहे, चटणी आहे, कोशिंबीर आहे, लिंबू आहे. म्हणजे या पद्धतीचे आहार आपल्या शरीरासाठी ऊर्जा टिकवण्यासाठी गरजेचा आहे आणि तो आपण रोज घेतला पाहिजे. धन्यवाद.